आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 300 रुपयांनी तर चांदीच्या भावामध्ये 2000ची वाढ। परिणामी चांदी जीएसटीसह 95,790 रुपये तर किलो झालेलं आहे आणि सोनं 72,700 रुपयांवर। मुंबईत रस्त्यांची कामं 7 जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राटदार रद्द असेल तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे हे आदेश। आरे ते बीकेसी मेट्रो 3 मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात। आठवड्याभरामध्ये एमएमआरसीच्या चाचण्या पूर्ण होतील। नवी मुंबईत अनधिकृत पबवर कारवाईचा धडका। मध्यरात्री 6 बार, पब आणि हॉटेल्सवर कारवाई। पुण्यातील करदात्यांना सवलत मुदतीमध्ये कर भरणाऱ्या 4,93,705 मिळकतधारकांना 5 ते 10% सवलतीचा लाभ। पिंपरी चिंचवडमध्ये उद्या सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहील। सकाळी नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा होईल। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीचे हे काम। पुणे जिल्ह्यात 72 गावांना दरडी कोसळण्याचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अतिसंवेदनशील गावांमध्ये ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याचं नियोजन। पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये व्यावसायिकावर आयकर विभागाची धाड। व्यावसायिक अजितदादा गटाचा जिल्हा युवक उपाध्यक्ष असल्याची माहिती। गणेश बोत्रे असं छापेमारी झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे। पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई। तर आता ऐनवेळी नोटीस पाठवून कारवाई करू नका, त्रुटी सुधारण्यासाठी मदत द्या, होर्डिंग व्यावसायिकांची ही मागणी आहे।